तालुक्यातलेच आहेत आणि हे जे सोनपेठला सुद्धा पीक विमा भरणारे लोक 13,900 हेक्टर 13,190 हेक्टर म्हणजे जमीन किती झाली 13 दुने 26 आणि 6.5 26 आणि 6.5 किती झालं 32,500 एकर 32,500 एकर जमिनीवर परळी तालुक्यातल्या लोकांनी विमा भरलाय 2023 ला 1 रुपया विमा जे एकनाथ शिंदे साहेबांच्या कालावधीमध्ये हा जो निर्णय महायुतीच्या सरकारने घेतला त्या निर्णयाचा किती गैरफायदा तत्कालीन कृषी मंत्री महोदयांनी घेतलाय हे मला या ठिकाणी म्हणायचं। धनंजय मुंडेंकडे थेट अंगुली निर्देश आहेत तुमचे या सगळ्या प्रकारात। तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे होते तत्कालीन कोण होते ते तुमचं तुम्ही धाराशिव मध्ये सुद्धा असंच प्रकार घडलाय 3,000 हेक्टर सापडलाय गुन्हे दाखल झालेत 22 CSC सेंटर वरती गुन्हे दाखल झालेत 22 पैकी 4 का 3 अटक झालेत बाकीचे अजून म्हणजे बिनधास्त फिरताय। पवन चक्कीचा प्रकार तसाच प्रकार जो आहे तो धाराशिव मध्ये घडलाय पोलीस गुन्हा दाखल करून धाराशिव मध्ये जे प्रकरण गंभीर प्रकरण भूम जे तालुका आहे भूम तालुक्यामध्ये मला तिकडची पण थोडीशी माहिती आहे कारण मी बीड धाराशिव आणि लातूर ह्या 3 जिल्ह्याचा आमदार होतो आतापर्यंत MLC चा निवडून आलेला मागच्या दाराचा नाही पुढच्या दारा वाटत तिथं गेलो होतो ते 3ही जिल्ह्यामध्ये मी MLC म्हणून काम पाहिलेले भूम तालुक्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रचंड दहशत दादागिरी केलेली अनेक ज्या मशिनरी आहेत ज्या जर्मनीवरून बनवून येतात जर्मन मेड मशिनरी आहे ती एक मशीन जर फुटली तर तिचं नुकसान करोड मध्ये होतं अशा बऱ्याचशा मशिनरी तोडलेल्या आहेत। याच्या पूर्वीचे SP त्यांनी सुद्धा पाहिजे तशी दखल घेतलेली नाही आता कोण SP आहेत मला माहिती नाही 3,000 हेक्टरचं एवढा मोठा घोटाळा उघडकीस येऊन जर धाराशिवच्या SPंनी त्या आरोपींना अटक केली नसेल तर मला वाटतं धाराशिवचे SP सुद्धा त्याच्यामध्ये सामील असावेत असं मला वाटायला लागलं। गृहमंत्र्यांना का भेटत नाही तुम्ही हे सगळे मी हे आज कागदपत्रच काल परवापासून सापडली ना अगोदर कागद सापडल्या आता एक जिल्ह्यातलं येणार आहे आज सोनपेठ मधलं आलं उद्या पालम मधलं येईन परवा गंगाखेड मधलं येईन पूर्णा मधलं येईन नांदेड जिल्ह्यातले जेवढे तालुके आहेत तेवढ्यातलं येईन म्हणजे आणि जळगाव जिल्ह्यातले सुद्धा मला माहिती मिळाली की जळगाव मध्ये सुद्धा अशा प्रकारचा घोटाळा आहे। मग शेतकऱ्यांना पीक विमा मिळायच्या ऐवजी याची जर 25% अग्रिम रक्कम जर ह्या लोकांच्या नावावर गेली तर ती करोड मध्ये जाणार आहे कोटीमध्ये आणि ते बी शेकडो कोटीमध्ये जाणार आहे 25% रक्कम आणि जर समजा आता घोटाळा म्हणून आम्ही पुढे आणला आता अग्रिम रक्कम जाणार नाही पण राज्य हिस्सा आणि केंद्राचा हिस्सा कालच्या पुरवणी मागण्यामध्ये 858 कोटी रुपये दिले ना राज्य सरकारने माझं कालचं भाषण आहे सभागृहात मागण्यांवरती 858 कोटी रुपये कशाला दिलेत पीक विम्याच्या जी रक्कम आहे 1 रुपया घेतो म्हणजे आपण 99.99 रुपये केंद्र सरकार त्या 99 रुपयामधले अर्धे पैसे केंद्र सरकार भरतं अर्धे पैसे राज्य सरकार भरतं या अर्ध्या आणि अर्ध्या पैशाची जी रक्कम आहे ती डायरेक्ट त्या कंपनीकडे जाते ना मग हे एका जागेवरती नाही त्या कंपनीशी सुद्धा साठलोट आहे। मग 100% कोण कृषी मंत्री असतील त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो त्या जिल्ह्याचे जे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी आहेत हे याच्यामध्ये सामील आहेत। मग नाही रेकॉर्ड जे मागितलं जात आहे मी स्वतः रेकॉर्ड मागतोय मी आज मुख्यमंत्र्यांकडे जाऊन म्हणणार आहे की यांचे पोर्टल वरती नावं दिसत नाहीत तुम्ही फेर आहेत ना मग कोणत्या शेतकऱ्यांनी विमा भरला ऑनलाईन त्याच्यावरती दिसायला पाहिजे का नाही कंपनीच्या पोर्टल वरती दिसत नाही तुम्ही शोधा मी तुम्हाला सगळे नंबर टाकतो तुमच्या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बांधवांना देतो तुम्ही मला नावं शोधून दाखवा महाराष्ट्रामध्ये पीक विमा भरलेल्या लोकांची। मला आता जळगावच्या लोकांनी सुद्धा सांगितलं की जळगाव मध्ये सुद्धा असा प्रकार झाला हा पैसा काही ठराविक कंपन्यांकडे आणि कारण केंद्राचा आणि राज्याचा हिस्सा येतो आता महाराष्ट्राचा पहिला हप्ता चाललाय 858 कोटीचा
मग हे 858 कोटी रुपये जमा कोणाकडे होणार? 25% अग्रिम रक्कम दिली ते खोट्या शेतकऱ्यांच्या नावावर जाणार. जमीन तुमची, विमा भरतोय मी, अग्रिम उचलणार मी, पैसे भरणार 1 रुपया तुम्ही, पण तुमचं नावच नाही येते 7/12. उदाहरण आहेत का तुमच्याकडे? शेतकरी आहेत का असे? हो, या आधी एवढा गठ्ठा दिला ना अजितदादाला. माझ्याकडे अजून एक शिल्लक आहे का रे? गाडीत आहे, सभागृहामध्ये देतो. एवढा गठ्ठा देतो 7,000 हेक्टरचा. थँक्यू आणि त्यातले नावं शोधा, कोणते नाव आहेत, कोणत्या तालुक्यातले.